नवोदय जय भीम विकास कडलक आपण पाहत आहोत थेट लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि आज आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30मध्ये दापोडी, कासरवाडी आणि फुगेवाडी। अर्थातच आज आपण राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांच्यासोबत आहोत आणि थेट ते पुन्हा एकदा ह्या रिंगणात आहेत। नगरसेवक असल्यानंतर त्यांनी केलेला कामाचा जोत, कारण दापोडी, फुगेवाडी, कासरवाडी हा दाट वस्तीचा भाग आहे। या दाट वस्तीच्या भागामध्ये काम करणं म्हणजे कसरत मानली जाते आणि सर्व शहराचं लक्ष या भागात असतं। भाऊ जय भीम। जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज 9 वर्षानंतर निवडणूक डिक्लेअर झालेल्या आहेत। आज प्रभागाचं पुन्हा एकदा मी या दापोडी, फुगेवाडी, कासरवाडीतनं निवडणुकीत इच्छुक असून गेल्या टायमाला निवडून आले असताना प्रभागात काम करत असताना दोन तीन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले, 2 वर्ष सटपमध्ये गेले। त्यामुळं मला या प्रभागामध्ये जास्त काम करण्याची संधी मिळाली नाही। मायबाप इथल्या जनतेने मला संधी दिली। संधीचं सोनं करण्यासाठी मला जी वेळ पाहिजे होती, वेळ मला भेटली नाही। पण आता सध्या माझ्या वार्डासाठी या निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर या वार्डासाठी माझं बरंच विजन आहे। या प्रभागासाठी बरंच काम करायचं आहे। दाट लोकवस्ती असल्यामुळे इथल्या बऱ्याचशा अडचणी आहेत। इथे स्लम एरिया भरपूर असल्यामुळे स्ट्रॉम वॉटरचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचा आहे, पाण्याचा आहे, म्हणजे बरेचसे अडचणी आहे की जे मला प्रभागात गेल्याशिवाय ते मांडता येणार नाही। तर मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मी निवडणुकीला उभा आहे। तर माझ्या वाड्यातल्या दापोडी, फुगेवाडी, कासरवाडीतल्या सर्व जनतेला, मायबाप जनतेला मी विनंती करेन की गेल्या टायमाला तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला होता, सार्थक करण्याचा माझा भरपूर प्रयत्न होता, पण ते मला करता आलं नाही, काही कालावधीच मला मिळालं नाही। 5 वर्षानंतर लगेच प्रशासनाच्या काळामध्ये जेवढे कामं करायची होती ती करता आली नाही। माझं या वार्डासाठी भरपूर विजन आहे। वार्डासाठी बरेचसे प्रयत्न केले मी। जेवढ्या कालावधी मिळाला मला या प्रभागासाठी काम करण्यासाठी, जेवढं मला कालावधी मिळाला त्यामध्ये स्ट्रॉम वॉटर असू द्या, विद्युतचे। अर्थातच भाऊ, तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला कालावधी कमी मिळाला, मग कालावधी कमी मिळाल्यानंतर जी कामं तुम्ही केली ती कामं जी आहेत ती थोडेसे लोकांमध्ये ती प्रोत्साहन मिळाली आणि तुमच्या मागे जनता उभी राहिलेली असं दिसतंय। ह्या जनतेच्या माध्यमातून आता ज्यावेळेस तुम्ही नव्यानं प्रभागामध्ये काम करताय, असं कोणतं चित्र आहे तुम्हाला आता प्रचार करताना जाणवतं आहे? नागरिकांच्या काय भावना तुम्हाला जाणवतात? नाही, नक्कीच या प्रभागामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न आहे, आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे। असे वार्डात आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातो ना, इथं आपलं धरण ओराशी आहे, कोरड घासाशी आहे। दिवसाला दिसर पाणी असल्यामुळे लोकांना, आमच्या माईबाप जनतेला कुठल्या कार्यक्रमाला जाता येत नाही, कुठल्या सण साजरा करता येत नाही, कुठल्या सुखादुःखात सामील होता येत नाही। यांनी BJPवाल्यांनी सांगितले की आपण 24 तास पाणी देऊ, पण आज बी गेले 9 वर्ष झाले आहेत तसंच परिस्थिती आहे। पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, जलपर्णीचा बी खूप मोठा प्रश्न आहे, आरोग्याचा आहे, स्ट्रॉम वॉटरचा, म्हणजे बरेचसे असे वाड्यात स्लम एरिया असल्यामुळे बरेचसे वाड्यात अडचणी आहेत। ते सोडवण्यासाठी मला पुन्हा एकदा मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला विनंती करेन की मला जास्तीत जास्त मताने मलाच आणि आपल्या पॅनलला निवडून आणून या प्रभागाची पुन्हा एकदा चांगलं काम करण्याची संधी द्यावी। या वार्डासाठी माझं बरंचसं विजन आहे। यासाठी मागच्या वेळेस मी बी बरेचसे प्रभागासाठी स्ट्रॉम वॉटरचे कामं करून घेतले, तुम्हाला सांगतो, विद्युतचे पोल लावून घेतले, रोड सिमेंट काँक्रीटचे कामं करून घेतलेली आहेत, परत ड्रेनेजची लाईन टाकून घेतलेली आहे, म्हणजे आपले काही समाज मंदिर बांधलेले, काही ठिकाणी जिम बांधून दिलेले, काही ठिकाणी शौचालयाचे कामं करून दिलेली आहे। आज काही ठिकाणी आपल्याला सरकारी दवाखान्याचं एक चांगलं एक विजन होतं माझं। त्यावेळेस मी स्टँडिंगमधनं ते ठराव बी करून घेतला होता, सरकारी दवाखान्याचं एक 50 बेडचं आपल्याला इथं चांगलं एक परिस्थितीचं घरं हे व्हावं म्हणून माझे वारंवार पाठपुरावा होते, पण मला जास्त कालावधी मिळाला नसल्यामुळे ते पेंडिंग राहिलेले आहे। तुम्ही निवडून आल्यानंतर हॉस्पिटलचं कामकाज पूर्ण मार्गी लागणार? नक्की 100% ते हॉस्पिटलचं, मला इथल्या लोकसंख्या आज 50-60 हजार लोकसंख्या आहे। सगळे हातावरचं पोट आहे, जास्त त्यांची परिस्थिती नसते की चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना चांगले उपचार घेण्यासारखे। इथं एक चांगलं प्रसिद्ध हॉस्पिटल झालं तर आमच्या इथल्या नागरिकांना त्यांना चांगला उपयोग घेता येईल। त्यानंतर आपल्या इथं आज लोकसंख्या 40 ते 45 हजार लोकसंख्या आहे।
इथं एक अग्निशामकचं एक केंद्र असावं म्हणून 25,000 लोकसंख्येच्या मागं एक अग्निशामक केंद्राचं एक प्रयोजन आहे. पण अजून मी याच्यासाठी बी स्टँडिंग म्हणून ठराव करून घेतलेलं आहे की या भागामध्ये सलम एरिया असल्यामुळे इथं हे अग्निशामक केंद्र व्हावं यात स्टँडिंगमधनं बी आपण ठराव करून घेतलेला आहे. यासाठी पाठपुरावा बी केला होता आपण. काय मार्केटमध्ये आरक्षित जागा आहे त्या जागेचा आपण वेळोवेळी पाठपुरावा केला. काही ठिकाणी पण ते थोडंसं कालावधी संपल्यामुळं आपल्याला ते पुढं पाठपुरावा करता आला नाही. पण माझं नक्कीच या प्रभागासाठी अग्निशामक केंद्र करण्यासाठी जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट सीमा भिंतचा एक खूप मोठा प्रश्न आमच्या इथं. दोन्ही पावनामुळा नदीचा संगम होतो इकडं आपल्या सांगेच्या पुलाच्या बशी. तिथं काय होतं पावसाळ्यात खूप मोठं पूर परिस्थिती झाल्यानंतर खूप मोठं पाणी आमच्या वस्तीमध्ये घुसलं जातं. भरपूर लोकांचं नुकसान होतं. भरपूर लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळं हजारो पार लाखो रुपयाचं नुकसान होतं. आपलं सरकार फक्त त्यांना 5,000 रुपयाचं अनुदान देतं. त्यासाठी माझा एक सीमा भिंतचा एक विषय ते प्रामुख्याने सीमा भिंत मार्गी लावण्यासाठी माझं ते एक प्रयत्न आहे. ते एक विजन आहे माझं डोळ्यासमोर. त्यासाठी मी आपल्या ज्या माध्यमातून लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या वाड्यातल्या सर्व तमाम मतदारांना मायबाप बंधू भगिनींना मी विनंती करेन की आमच्या पॅनलला आम्ही जे आहेत राष्ट्रवादीचे चारही घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीला उभं आहे. तर आमच्या चारही आपल्या प्रभागाचा जर विकास चांगल्या पद्धतीने करायचा असेल आपल्या प्रभागामध्ये चांगल्या योग्य पद्धतीने आपल्याला जर समस्या सोडून घ्यायच्या असेल तर तुम्ही आमच्या पॅनलला निवडून द्यायची आपल्या लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. थांबतो. नक्कीच आपण पाहिलं की नगरसेवक राजू बनसोडे यांनी सांगितलं की बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं आणि नगरसेवक झाल्यानंतर ही महानगरपालिका एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ह्या संस्थेच्या माध्यमातूनच आपल्याला सर्व कामं करून घ्यावं लागतात आणि ही कामं करायची असेल तर पुन्हा एकदा मला संधी द्यावी आणि राहिलेली कामं जी आहेत त्यांची आणि परत नव्याने जी कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. समाज मंदिर बी आपण काही ठिकाणी केलेले आहेत. आपण 2-3 ठिकाणी समाज मंदिरचं बी बांधकाम केलेलं आहे. काही ठिकाणी बुद्धविहारचं बी बांधकाम करून घेतलेलं आहे. आता एका ठिकाणी आपण बुद्धविहार केलेले आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी वरच आपण जिम केलेले. काही ठिकाणी नालंदा बुद्धविहार म्हणजे आपण समाजासाठी 1-2 चांगले स्वच्छ टॉयलेट बी चांगले हे केलेले आहेत. बुद्ध गार्डन बी आपण विकसित केलेले. आता या ठिकाणी आपण तुम्ही पाहता मयूरवाटिकेच्या तिथं बुद्ध गार्डनचं बी आपण काम करून घेतलेले आहे. आणि गार्डनमध्ये बी चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करून घेतलेली. म्हणजे असे बरेचसे कामं आहेत की आपल्या प्रभागामध्ये कमी कालावधीमध्ये आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा, ते काही गोष्टी सांगायचे राहिले म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला ते सांगितलेलं. पण आपण पाहतोय की छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ती कामं पूर्ण करायच्यात. म्हणून पुन्हा एकदा नगरसेवक व्हायचे त्यांचा असा विजन आहे. जनता मायबाप जे आहे ते त्यांना त्याचा कौल देणारच आहे आणि नक्कीच ते नगरसेवक झाल्यानंतर पुन्हा एकदा ही जी कामं राहिलेली त्यांनी सांगितलं ते मार्गी लावतील आणि नव्याने आणखीन त्यांचा विजन आहे ते त्यांनी आता जाहीर केलेलं नाही. पण लगभग निवडणुकीची सुरू आहे. आपण 10 दिवसाच्या ह्या पूर्ण निवडणुकीच्या वातावरणामध्ये आरोप प्रत्यारोप आणि विजनबद्दलच्या चर्चा करणारच आहोत. तुर्तास मी ह्या ठिकाणी थांबतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्ही, कॅमेरामॅन प्रतीकसह. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.